नमस्कार. आज आपण एका आई आणि मुलीच्या गोष्टीतून या डिजिटल जगाच्या गुंतागुंतीच्या वाटा कशा चालायच्या हे समजून घेणार आहोत. त्यांच्या नात्यात मोबाईल फोनमुळे जी आव्हानं येतात आणि त्यावर त्या दोघी मिळून जे उपाय शोधतात ती गोष्ट खरंच खूप काही शिकवणारी आहे. चला तर मग सुरू करूया. आणि हाच आजच्या आपल्या कथेचा मूळ प्रश्न आहे. बघा ना, स्मार्टफोन आपल्याला एका क्षणात जगाशी जोडतो, पण कधीकधी तोच आपल्या घरातल्या जवळच्या माणसांमध्ये एक न दिसणारी भिंत उभी करतो. हे कसं होतं तेच आपण पाहणार आहोत. तर गोष्ट आहे 14 वर्षांच्या मुग्धाची. 9वीत शिकतेय आणि तिला नुकताच तिचा पहिला स्मार्टफोन मिळालाय. विचार करा, रात्रीचे 12 वाजलेत. तिची आई स्वरा सहज तिच्या खोलीत डोकावते, तर काय दिसतं? मुग्धा चादरीखाली लपून कुणाशी तरी चॅटिंग करतेय, फोटो शेअर करतेय. स्वराने विचारताच मुग्धा एकदम दचकते आणि बचावात्मक पवित्रात येते. तू माझ्यावर नेहमी संशय का घेतेस? तू माझा फोन चेक नाही करू शकत, असं ती म्हणते. आणि तिची ही तीव्र प्रतिक्रिया ऐकून स्वराच्या मनात एकदम धास्ती भरते. आणि मग लक्षात येतं की हा वाद आता फक्त एका फोनपुरता राहिलेला नाहीये. हा वाद आहे विश्वासाचा, प्रायव्हसीचा आणि 2 पिढ्यांमधल्या अंतराचा. यामुळेच ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरते. मुग्धा जे बोलते ना, ते आजकालच्या अनेक मुला-मुलींच्या मनातलं आहे. त्यांना खरंच वाटतं की आपल्या आईवडिलांना आपलं डिजिटल आयुष्य, आपले ऑनलाईन मित्र हे सगळं काही कळणारच नाही. आणि इथेच कुठेतरी संवादाची गरज निर्माण होते. म्हणजे इथे ना 2 टोकं आहेत. एका बाजूला स्वरासारखे पालक आहेत ज्यांना आपल्या मुलांच्या सुरक्षेची प्रचंड काळजी वाटतेय, भीती वाटतेय. आणि दुसऱ्या बाजूला मुग्धासारखी मुलं आहेत ज्यांना त्यांची स्वतःची स्पेस हवीय, स्वातंत्र्य हवंय आणि पालकांचा विश्वास हवाय. पण इथे स्वरा चिडत नाही, ओरडत नाही. ती एक खूप हुशारीचं पाऊल उचलते. ती शिक्षा देण्याऐवजी मुग्धाशी बोलायचं ठरवते. तिला या डिजिटल जगाची दुसरी न दिसणारी बाजू दाखवायचं ठरवते. बघा, किती सोप्या भाषेत स्वरा डिजिटल फुटप्रिंट्स ही संकल्पना समजावून सांगतेय. ती म्हणते, आपण ऑनलाईन जे काही करतो त्याची एक कायमची निशाणी मागे राहते. ती कधीच पुसली जात नाही. तर या डिजिटल पाऊलखुणा म्हणजे नक्की काय? सोपं आहे. आपण इंटरनेटवर जे काही करतो, मग ते लाईक असो, शेअर असो किंवा एखादी कमेंट असो, या सगळ्याचा एक रेकॉर्ड तयार होतो. तो कायमस्वरूपी असतो आणि त्याचा भविष्यात चांगला किंवा वाईट कसाही वापर केला जाऊ शकतो. आणि हाच तर कळीचा मुद्दा आहे, कारण यातूनच एका फार मोठ्या धोक्याची शक्यता निर्माण होते, ज्याबद्दल स्वरा मुग्धाला सावध करते. तो धोका म्हणजे सायबर ग्रूमिंग हा एक खूप गंभीर प्रकार आहे. यात अनोळखी व्यक्ती ऑनलाईन जगात मैत्रीचं नाटक करून, गोड बोलून मुलांकडून त्यांची वैयक्तिक माहिती काढून घेतात आणि मग त्याच माहितीचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल करतात किंवा त्रास देतात. स्वरा मुग्धाला हेच समजावतीये की मी तुझा पासवर्ड मागतेय याचा अर्थ मी तुझ्यावर संशय घेते असं नाहीये. ही एक सेफ्टी नेट आहे. जसं गाडी चालवताना आपण सीट बेल्ट लावतो ना, अगदी तसंच ऑनलाईन जगातल्या अपघातांपासून वाचण्यासाठी. पण फक्त धोके सांगून काय उपयोग? त्यावर काहीतरी उपायही हवा, बरोबर ना? मग स्वरा मुग्धासाठी काही नियम तयार करते. असे नियम जे तिला बंधनं वाटणार नाहीत, उलट ऑनलाईन जगात सुरक्षित वावरण्यासाठी मदत करतील. हे 4 नियम खरंच खूप सोपे आणि महत्त्वाचे आहेत. पहिलं, अनोळखी लोकांना मित्र बनवू नका. दुसरं, आपली पर्सनल माहिती जसं की पत्ता, फोन नंबर कधीच शेअर करू नका. तिसरं, रात्री 10 नंतर फोन स्वतःजवळ न ठेवता हॉलमध्ये चार्जिंगला लावा. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, काहीही चुकीचं वाटलं तर न घाबरता आईवडिलांना सांगा. पण स्वरा इथेच थांबत नाही. ती फक्त नियम घालून देणारी एक कडक आई नाहीये. ती तिच्या मनातली काळजी, तिचं प्रेम हे सगळं एका पत्रातून मुग्धापर्यंत पोचवते, ज्यामुळे त्यांचं नातं आणखी घट्ट होतं. या पत्रातलं पहिलंच वाक्य बघा किती सुंदर आहे. स्वराचा उद्देश मुग्धाला इंटरनेटपासून दूर ठेवणं नाहीये, तर तिला त्या जगात सुरक्षितपणे वावरायला शिकवणं आहे. पालक आणि मुलांमधल्या संवादासाठी ही किती सकारात्मक दिशा आहे, नाही का? आणि हा सल्ला तर आजच्या काळात खूपच मोलाचा आहे. स्वरा तिला सांगते की सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स आणि फॉलोअर्स म्हणजे आपलं आयुष्य नाही. आपली किंमत त्या आकड्यांवरून ठरत नाही. आणि हे शेवटचं वाक्य म्हणजे या संपूर्ण कथेचं सार आहे. तंत्रज्ञान आपलं गुलाम असायला हवं, आपण त्याचं नाही. आणि पालकांनी घातलेले नियम हे बंधनं नसतात, तर मुलांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या भल्यासाठी उचललेलं एक पाऊल असतं. स्वरा आणि मुग्धाच्या या गोष्टीतून आपण बरंच काही शिकलो. पण आता शेवटी एक प्रश्न उरतो. तो म्हणजे आपल्या घरात, आपल्या कुटुंबात आपण या डिजिटल महासागरातला प्रवास सुरक्षित करण्यासाठी काय करतो आहोत? विचार नक्की करा.